कसा वाटतोय माझा लुक? छानपैकी हलव्याचे पैठणीचे दागिने यावर्षी पहिल्यांदाच आपण हा ट्राय केलेला आहे आणि सुंदर असे हलव्याचे दागिने पैठणीमध्ये आपण तयार केलेले आहेत. आपण बघू शकतो हे डिझाईन आहे गळ्यातल्याचं. त्याच्यानंतर छानपैकी छल्ला आहे, दोन्ही हातातले ब्रेसलेट्स, अंगठी, इयरिंग्स, झुमका आणि वेल असे सुंदर असे हलव्याचे दागिने केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की हलव्याचे दागिने आपण एकदा घेतल्यानंतर त्याचं करायचं काय? तर मस्तपैकी त्यालाही मी पर्याय केलेला आहे. जसं की आता हा हलव्याचा दागिना आपण केलाय आणि याला कनेक्टर्स दिलेले आहेत. त्यामुळे तुमचं काम झालं, त्या दिवशीचा प्रोग्राम झाला की तुम्ही ही चेन त्याला लावू शकता. एरवी कुठल्या फंक्शनसाठी वापरायला तुम्हाला हा दागिना परत तयार होईल. सेम छल्ल्याला केलंय. ही घुंगरं तुम्ही अटॅच करू शकता कनेक्टरनी. हातातल्या ब्रेसलेटला पण तेच. साडी पिन आणि अंगठी तुम्ही जशीच्या तशी वापरू शकता. आणि कानातले जे आहेत, कानातल्याचे हा झुमका आणि वेल दोन्ही निघतं आणि हे कानातले असे यूज करू शकता. म्हणजे तुम्ही एक हलव्याच्या दागिन्याचा फुल सेट आपल्याकडनं घेतला तर त्याच्याबरोबर अजून एक सेट तुम्हाला मिळतो कनेक्टर्सचा. तर तुम्ही हलव्याच्या दागिन्यांचा एक सेट ठेवू शकता आणि हा एक सेट ठेवू शकता. आता बरेच जणांच्या शंका असतात की हलव्याच्या दागिन्यांना मुंग्या लागतात का? तर लागत नाही. पावसाळी किंवा दमट हवामान असेल तर ते थोडेसे मेल्ट होण्याचे किंवा थोडंसं खराब होण्याचे चान्सेस असतात. पण आपण जेव्हा पॅक करून देतो ते एअरटाईट डब्यामध्ये आम्ही पॅक करून देणार आहोत हे दागिने. सो जसेच्या तसे तुम्ही यूज केल्यानंतर प्लास्टिकमध्ये ठेवून एअरटाईट डब्यामध्ये ठेवले तर नेक्स्ट इयर पण वापरू शकतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा.